शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत नियतीच्या साथीने सगळी कारस्थानं करणाऱ्या रागिणीचा आकाशच पर्दाफाश करणार आहे। रागिणीने आत्तापर्यंत केलेली कारस्थानं, रागिणीने केलेला कंपनीतला फ्रॉड आणि त्याचबरोबर रागिणीने भूमीला मारायला केलेला प्रयत्न हे सगळं आकाशच्या समोर येणार आहे। कारण ज्या वेळेला रागिणी आणि अभिजित हे दोघंजण बोटीवरती गेले असताना त्यांना पाहिलेला एक नाखवा असतो आणि त्या नाखव्याचे ज्या वेळेला आकाश आभार मानायला जाणार असतो त्याच वेळेला आकाशला रागिणी आणि अभिजित हे दोघंजण सोबतच होते आणि त्यांनीच भूमीला किडनॅप केले हे सत्य 2 व्हिडिओमुळे समजणार असतं। डॉक्टर आगाशे यांचा पण एक व्हिडिओ असतो जो भूमीने ऑलरेडी रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ म्हणजे त्याच्यामध्ये आकाशला चुकीच्या गोळ्या देण्यासाठी रागिणी मॅडम यांनी सांगितले हा एक व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ नाखवाने बनवलेला। भूमीला ज्या वेळेला बोटीवरती घेऊन जात होते तेव्हा सोबत असताना अभिजित आणि रागिणी असे 2 व्हिडिओ ज्या वेळेला आकाश समोर येतात त्याच वेळेला आकाशचा संशय बळावतो। कारण कंपनीमधून त्याला हिंट मिळत असतात की रागिणी आणि अभिजित यांचं संगनमत आहे कंपनी बुडवण्यासाठी, पण तोपर्यंत त्याला अत्तूवरती कोणताही संशय येत नसतो। पण आता मात्र रागिणीचा पर्दाफाश करायला आकाशला जे 2 व्हिडिओ मिळालेले असतात त्या 2 व्हिडिओमुळे आकाश आता रागिणीला पुरता नेस्तनाबूत करायला टपलेला असतो। कारण प्रश्न असतो भूमीच्या जीवाचा आणि हे सगळं उघडकीला कसं येतं ज्या वेळेला रागिणी भूमीवरती तिसऱ्यांदा अटॅक करायला जाते तेव्हा मात्र आकाश समोर सत्याचा उलगडा होताच आकाश खूप मोठा डिसिजन घेतो। सगळ्यांच्या समोर रागिणीचा पर्दाफाश करत आपली पॉवर दाखवत आकाशने घेतलेला निर्णय खूप भयानक असतो। 2 व्हिडिओमुळे रागिणीचं सत्य समोर कसं येतं, भूमीला मारण्याचा प्रयत्न रागिणी कोणाच्या मदतीने करते, तो आकाशपर्यंत कसा पोहोचतो आणि त्यानंतर घरामध्ये कसं थरारक दृष्ट रंगतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इकडे रागिणीला सांगितल्यावरती आकाशने कदमांची भेट घेतलेली असते। आकाश कदमांची भेट घेतो आणि कदमांना म्हणतो मला ना या 7 वर्षामधला सगळ्या 7 वर्षाचा जो प्रत्येक वर्षाचा ॲन्युअल रिपोर्ट असतो ना ते रिपोर्ट तुम्ही मला दाखवा, मला आपल्या सगळ्या महाजन इंडस्ट्रीजचा ग्राफ कळला पाहिजे। कदम थोडेसे ततपप करायला लागतात। यावरती आकाश म्हणतो काही प्रॉब्लेम झाला आहे का या 7 वर्षात? कदम सांगतात हो, म्हणजे बऱ्याचशा उलाढाली झालेल्या आहेत, पण सर मी जर तुम्हाला सत्य सांगितलं तर याच्यावरती कदाचित तुम्ही विश्वास नाही ठेवणार। यावरती आकाश म्हणतो कोणत्या गोष्टीबद्दल बोलताय तुम्ही? कदम म्हणतात अभिजित सरांच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल, त्यांनी कंपनीत फ्रॉड केलेला भूमी मॅडमनी तो उघडकीला आणला, त्यानंतर त्यांनी तुम्हाला सोनल प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि ते जेलमध्ये गेले, पण जेलमध्ये गेल्यानंतर रागिणी मॅडम त्यांना सोडवून आणलं। त्यांना सोडवून आणल्यानंतर सुद्धा त्यांनी कंपनीमध्ये इनामदारांचा फ्रॉड केला, इनामदारांच्या कंपनीमधून त्यांना हकलून लावण्यात आलं, 2 करोडचं कॉन्ट्रॅक्ट केलं। यावरती आकाश म्हणतो म्हणूनच मी निर्णय घेतलाय अभिजित इथे कंपनीमध्ये पाऊल टाकणार नाही, अभिजितला कोणतेही अधिकार असणार नाहीत, पण मला दुसरं तुम्हाला काही सांगायचं आहे का? यावरती कदम म्हणतात हो, आणि या सगळ्यामध्ये रागिणी मॅडम पण आहेत। आकाश म्हणतो काय बोलताय तुम्ही, माझा ह्या गोष्टीवरती विश्वास नाही। कदम म्हणतात तेच मी तुम्हाला सांगतो, तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही, पण कधीतरी मी तुम्हाला पुरावे देण्याचा प्रयत्न करेन। आता आकाशच्या डोक्यात ही गोष्ट फिट राहते, अजूनही त्याचा विश्वास नसला तरी कदम खोटं का बोलतील हे सुद्धा आकाशच्या मनात असतं। आता पुढची घटना अशी घडते, भानुशाली आकाशची भेट घेतात, आकाशला मृत्यूपत्राचं सत्य सांगतात। भानुशालींचा हेतू हा असतो की आकाशला सगळं कळावं जेणेकरून भूमीच्या बाबतीत जे काही घडले ते आडून का होईना पण त्याला सांगावं, आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार असतो तो म्हणजे प्रशांत। मग आता इकडे भानुशाली म्हणतात हे बघा आकाश सर, तुम्हाला काही गोष्टी मला उलगडून सांगाव्या लागतील। खरं तर तुमच्या वडिलांनी मृत्यूपत्र करून ठेवलं होतं, त्या मृत्यूपत्रामध्ये 26 वर्षाचे तुम्ही झाल्यानंतर लग्न झालं असेल तर प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती, आता ही प्रॉपर्टी भूमी मॅडमच्या नावावरती ट्रान्सफर झाल्यावरती मगच तुम्ही घराबाहेर गेलात, तुमच्यावरती हल्ला झाला, कळतंय का तुम्हाला या गोष्टी? यावरती आकाश म्हणतो तुम्ही आम्हाला खूप मदत केलीत, तुम्हाला यातून काय सुचवायचं आहे? भानुशाली म्हणतात तसं मला सुचवायचं काही नाही आहे, पण तुम्ही विचार करा भूमी मॅडमच्या नावावरती प्रॉपर्टी असल्यानंतर त्यांच्या जीवाला हे असा धोका झाला,
त्यामुळे बाकीचं सगळं कोर्टाच्या प्रोसिजर पण करायला लागतील. आता मात्र इकडे मुद्दाम भानुशालींनी हा विषय काढत भूमी मॅडमच्या नावावरतीच ही प्रॉपर्टी आहे हे आकाशला सांगितल्यावरती आकाश सांगतो, तुम्ही सगळे कागदपत्र तयार करा. माझ्या वडिलांनी जर का विचार केला असेल की ही प्रॉपर्टी माझ्या बायकोच्या नावावरती राहील, तरी तिला आठवत नसलं तरी मला माहिती आहे ती माझी बायको आहे. तुम्ही सगळे लीगल प्रोसिजर पूर्ण करा. ही प्रॉपर्टी महाजन इंडस्ट्री भूमीच्या नावावरतीच राहील. आता मात्र इकडे एक मोठा ट्विस्ट येतो. रागिणीला ही न्यूज समजते. आता आकाश रागिणीला सांगतो, अत्तू मी निर्णय घेतलाय बाबांच्या म्हणण्याप्रमाणे प्रॉपर्टी सगळी आता मात्र भूमीच्या नावावर करण्याचा. मग मात्र रागिणी हदरते. इकडे अभिजित पण हदरतो. संपलं, सगळं संपलं. आता एक आशा होती ती पण संपली. रागिणी विचार करते, झालं आता जर ह्यांनी भूमीच्या नावावरती प्रॉपर्टी केली तर सगळं संपेल. आणि रागिणी मोठा प्लॅन करते भूमीला मारण्याचा. आता मात्र आकाशला हेच पाहायचं असतं की नक्की रागिणी काय करते. आकाश म्हणतो, सगळ्या फॉर्मॅलिटीज मी पूर्ण करणार आहे भानुशाली वकिलांच्या मदतीने आणि सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती. कारण बाबांनी काहीतरी विचार करूनच हे केलं असेल ना, मला ते पूर्ण करायला पाहिजे. असं म्हणत आकाशचा निर्णय आता निर्णायक ठरतो. रागिणी पूर्णपणे हादरलेली असते. आता मात्र इकडे रागिणी जोसेफला बोलावून घेते आणि भूमीवरती हल्ला करण्यासाठी जोसेफला आता मात्र ती पाठवते. भूमीला काहीच कळत नाही आपलं कोण दुश्मन आहे, आपल्यावरती कोण हल्ला करणार. पण त्याच वेळेला आकाशला आता मात्र कुणकुण लागते. आकाश भूमीला वाचवण्यासाठी पोहोचतो. भानुशाली वकील तिथे पोहोचतात. जोसेफला पकडलं जातं आणि इथूनच खऱ्या रागिणींच्या उलगड्याला सुरुवात होते. आकाश जोसेफला बेदम मार देतो. भानुशाली तिकडे पोचतात. मग मात्र आकाश म्हणतो, बोल तुला कोणी सांगितलंय. जोसेफला बेदम मार दिल्यामुळे रागिणीचं नाव बाहेर येतं. मग भानुशाली वकील तो व्हिडिओ दाखवतात आकाशी डॉक्टरांचा. त्यानंतर मात्र आकाशला जबरदस्त धक्का बसतो. मग आकाश त्या बोटीवरती जातो. बोटीवरती गेल्यावरती त्या माणसाने व्हिडिओ दाखवलेला असतो की रागिणी इथे आली होती. आता आकाशला सगळं सत्य समजतं. आकाश घरच्या सगळ्यांना बोलवतो आणि आता ते दोन्ही व्हिडिओ सगळ्यांच्या समोर प्ले करत रागिणीचा पर्दाफाश करतो आणि म्हणतो, अत्तू तू फक्त माझी अत्तू नव्हतीस, मी तुला आई मानलं होतं, आईचा दर्जा दिला होता. तू खूप मोठी चूक केलीस. माझ्या विरोधात इतकं मोठं कारस्थान करणारी माझी आत्या असूच शकत नाही. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. रागिणी म्हणते, आकाश मी माझ्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष इथे वेचलेत, आता कशी बाहेर पडू. प्रॉपर्टीची लालची आता मात्र रागिणी त्याच्यापुढे गयावया करायला लागते. पण आकाश 1-2 कुणाचं काही ऐकत नाही. रागिणीला घराबाहेर हाकलून देतो आणि भूमीला प्रोटेक्शन देण्यासाठी आता आकाशने सिक्युरिटी गार्ड नेमलेले असतात. या सगळ्यामध्ये 2 व्हिडिओमुळे रागिणीचा खरा चेहरा बाहेर आलाय. पण या सगळ्यातून रागिणी खरंच घराबाहेर पडणार की आकाशला आपण हे का केलंय, यामध्ये आपला काही दोष नाही, हे नेहमीप्रमाणे डाव उलटवणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.